हारा वही जो लढा नाही. नमस्कार मित्रांनो, स्पर्धा नीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आत्ताच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची ऍड आलेली आहे. आशा करतो की तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा भरण्याच्या तयारीत असाल आणि अभ्यासालाही लागला असेल. फॉर्म लगेच भरून घ्या. फॉर्म भरायला जास्त उशीर करू नका, कारण नंतर खूप टेक्निकल प्रॉब्लेम येतात, त्यामुळे आपल्याला अडचण निर्माण होते. त्यामुळे फॉर्म लगेच भरून घ्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, सगळ्यात महत्वाची ती म्हणजे अभ्यासाला लागा. कारण आता अभ्यासाला लागा आणि ते तुम्हाला लागावंच लागेल. कारण मित्रांनो, हीच ती वेळ आहे जी वेळ तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकते. त्यामुळे अभ्यासाला कुठेही मागे पुढे पाहू नका. अगदी पूर्ण तुमचं 100% देऊन अभ्यासाला लागा. कारण संघर्षाच्या वेळेस आपण संघर्षच करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला यशाची फळं चाखता येतात. आलं लक्षात? त्यामुळं आता तुम्हाला या संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागेल. आणि मित्रांनो, याच तुमच्या संघर्षाला सहकार्य म्हणून मी महत्वाच्या 5 गोष्टी, म्हणजे अशा 5 गोष्टी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे, ज्या 5 गोष्टी तुम्हाला पूर्ण तुमच्या अभ्यासाच्या जर्नीमध्ये कामाला येणार आहे. म्हणजे तुम्ही आता अभ्यासापासून ते एक्झाम पर्यंत, म्हणजे या 5 गोष्टी तुम्ही जर व्यवस्थितरित्या फॉलो केल्या तर मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या रिझल्टमध्ये या 5 गोष्टीचं खूप मोठं योगदान असेल, किंवा तुमचा जो अभ्यासाची जर्नी आहे तर ती खूप सोपी या 5 गोष्टीमुळे होणार आहे, आणि ज्याचा परिणाम तुमचे मार्क्स वाढणार आहेत. लक्षात? त्यामुळे या 5 गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या लक्षात घ्या आणि त्या फॉलो करा आणि त्यानुसारच अभ्यास करा. ओके, आता मित्रांनो, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. हे लेक्चर पण आपण छोटंच घेणार आहे. म्हणजे 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ना, अगदी शॉर्टकट मध्ये व्यवस्थितरित्या सांगणार आहे. पण या 5 गोष्टी सांगण्याच्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. नंबर 1, आपण आगामी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेला समोर ठेवून खूप साऱ्या गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर सुरू करणार आहोत. म्हणजे जसं की चालू घडामोडी सिरीज असेल, अर्थशास्त्र सिरीज असेल, या सगळ्या गोष्टी किंवा या महत्वाच्या गोष्टी आपण सुरू करणार आहोत. आणि याच्या जोडीला अजून पण काही महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला एक्झाम मध्ये फायदेशीर ठरतील. लक्षात? या गोष्टी आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या गोष्टी पुढे सुरू राहणार आहे त्याचा लाभ घ्या. आलं लक्षात? ओके, दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, आपली टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तर तो आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली. आपला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहतील आणि शिवाय अशी काही महत्वाची माहिती मिळत राहील जी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाची आहे. लक्षात? त्यामुळे या 2 गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. आता कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरचा आपला विषय, अभ्यास करताना या 5 गोष्टी करा आणि त्या तुम्हाला कराव्याच लागतील. आणि मला असं वाटतं त्या जर तुम्ही केल्या तरच तुम्हाला जास्त एक्झाम मध्ये त्याचा फायदा होईल, की तुमच्या अभ्यासाची जर्नी सोपी होईल आणि ज्याचा परिणाम तुमचा मार्क्स वाढण्यामध्ये होईल. आलं लक्षात? ओके, चला मित्रांनो, मग सुरू करूयात. ओके, लेक्चरला सुरू करण्या अगोदर एक अति महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, अर्थशास्त्र. आता बऱ्याच लोकांना अर्थशास्त्र हा विषय वाचून कळत नाही. बरेच म्हणजे 80 ते 90% लोक असे असतात ज्यांना वाचून अर्थशास्त्र कळत नाही. लक्षात? त्यामुळे मी तुमची ती गोष्ट पण सोपी करून टाकलेली आहे. अर्थशास्त्र या विषयाची ऑनलाईन बॅच जी आहे तर ती आपण लॉन्च केलेली आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जा, ऍप डाउनलोड करा आणि ज्यांना कोणाला अर्थशास्त्र हा विषय अवघड जातो त्यांनी बिनधास्तपणे ही बॅच जॉईन करा. मला पूर्ण विश्वास आहे की अर्थशास्त्र या विषयाचं 1 स्टॉप सोल्युशन तुम्हाला या बॅच मध्ये मिळेल. म्हणजे अगदी बेसिक पासून हाय लेवल सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या मी या बॅच मध्ये सांगितलेल्या आहे. लक्षात? त्यामुळे अर्थशास्त्र विषय सोपा करायचा असेल तर माझ्यासोबत या, ही बॅच जॉईन करा अगदी माफक शुल्कामध्ये मित्रांनो. फक्त 1099 रुपयामध्ये ही पूर्ण बॅच, बेसिक टू हाय लेवल सगळ्या गोष्टी इन डिटेल मी ह्या बॅच मध्ये दिलेल्या आहेत. लक्षात? शिवाय आयोगाचे प्रश्न असतील ते पण अगदी व्यवस्थितरित्या सोडून घेतलेले. म्हणजे बिनधास्तपणे तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथे जाऊन ऍप डाउनलोड करा आणि बॅचचा लाभ घ्या. आलं लक्षात? ओके, चला मित्रांनो, आता सुरू करूयात. ओके, आता परत एकदा सांगतो, आपल्या लेक्चरचा विषय आहे अशा 5 गोष्टी, ज्या 5 गोष्टी तुम्हाला करायच्याच आहे, जेणेकरून तुमचा रिझल्ट जो आहे तर किंवा जी एक्झाम आहे तर ती तुम्ही पास होताल किंवा तुमचा रिझल्ट येईल. आलं लक्षात? या अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुम्हाला पहिली महत्वाची गोष्ट करायची मित्रांनो, ती म्हणजे अभ्यासाचं अचूक नियोजन करा. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता तुम्ही अभ्यासाला लागला, तुम्ही जर असा रॅन्डमली अभ्यास जर केला ना तर तुमच्या परीक्षेच्या वेळेस तुम्हाला काहीच कळणार नाही, किंवा परीक्षेच्या वेळेपर्यंत तुमच्या कोणत्याच गोष्टी व्यवस्थितरित्या कंप्लीट झालेल्या नसतील. आणि तुम्हाला जर सगळ्या विषयांना योग्य तो न्याय द्यायचा असेल, परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 सेकंदाच्या आत अफजल खान फाडला होता.
आणि त्यावेळेस हे सिद्ध करून दाखवलं होतं की नियोजन योग्य असेल तर हजारो तलवारींचं युद्ध एका वाघनखावर सुद्धा जिंकता येतं. आणि मित्रांनो, तुम्हाला जर तुमची एक्झाम पास व्हायचं असेल तर तुम्हालाही तुमच्या अभ्यासाचं नियोजन करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग तुम्ही ते नियोजन व्यवस्थित करा. कसं करा म्हणजे तुम्ही कोणते विषय कधी करणार, कोणत्या विषयाला किती वेळ देणार, तुम्हाला अवघड जाणारा विषय कोणता, सोपा जाणारा विषय कोणता, त्याला तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे, आयोगाच्या मागच्या प्रश्नाला कसा वेळ द्यायचा आहे, सर्व प्रश्नाला कसा वेळ देताय, याचा अगदी परफेक्ट नियोजन तुम्हाला करावं लागेल. हे जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर तुमच्या सगळ्या विषयांची रीडिंग व्यवस्थित होईल, सगळे विषय व्यवस्थित वाचून होतील आणि ज्याचा परिणाम तुम्हाला एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळतील. आलं लक्षात? त्यामुळं नियोजन असणं खूप खूप आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. आलं लक्षात? दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, मी एक युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आपल्या ह्या चॅनलवर. तो व्हिडिओ असा आहे की 65+ मार्क मिळवण्यासाठी अभ्यासाचं नियोजन कसं असावं या संदर्भात एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. मी इन डिटेल सांगितलेलं आहे की अभ्यासाचं अचूक नियोजन कसं करायला पाहिजे किंवा तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे 65+ मार्क मिळवण्यासाठी. त्यामुळे तो व्हिडिओ आवर्जून बघा जर तुम्हाला नियोजन करायला काही अडचण जात असेल किंवा अभ्यास कसा करावा हे समजत नसेल. लक्षात? त्यामुळे चला सांगा मित्रांनो, आपला पहिला मुद्दा कोणता आहे? अभ्यासाचं अचूक नियोजन करा. नियोजनाशिवाय कोणतीच गोष्ट पुढे तुम्ही करू नका. रॅन्डम घे पुस्तक वाच, घे पुस्तक वाच, घे पुस्तक वाच, याला काहीही महत्व नाही. अचूकपणे तुम्ही जर सगळं नियोजनाने व्यवस्थित वाचलं, सगळ्या विषयाला समान न्याय दिला तर तुम्हाला एक्झाम मध्ये पण आयोग न्याय देईल आणि तुमचं सिलेक्शन होईल की तुम्ही पूर्व परीक्षा पास होत आला. आलं लक्षात? त्यामुळे पहिली गोष्ट अशी मित्रांनो, अभ्यासाचं अचूक नियोजन. आलं लक्षात? चला सांगा, पहिली गोष्ट कोणती सांगितली मी आपल्या 5 गोष्टींपैकी? अभ्यासाचं अचूक नियोजन. ओके. त्यानंतर मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आयोगाचे मागील प्रश्न आणि सराव प्रश्नांशिवाय अभ्यास करू नका. चला बोला, दुसरी गोष्ट कोणती सांगा? आयोगाचे मागील प्रश्न. आयोगाचे मागील प्रश्न म्हणजे काय? आतापर्यंत आयोगाने तुम्ही जी परीक्षा देणार आहात त्या परीक्षेला आयोगाने आतापर्यंत कोणते कोणते प्रश्न विचारले ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहे तर ते तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या करायचे आहेत. आणि दुसरं सराव प्रश्न. या 2 गोष्टीशिवाय तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये. PYQs आणि याला आपण म्हणू MCQs म्हणजे सराव प्रश्न, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहेत तर ते हे PYQs म्हणजे मागील प्रश्न आणि सराव प्रश्न, या 2 गोष्टीशिवाय अभ्यासाला हातच लावायचा नाही. आलं लक्षात? म्हणजे कसं मित्रांनो, एक गोष्ट सांगू तुम्हाला, आता आयोग काय प्रश्न विचारणार हे आपल्याला माहिती नाहीये की बाबा हेच प्रश्न विचारतील असे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आयोगाने आयोगापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग सांगितलेला आहे. डिरेक्ट, इनडिरेक्ट. इनडिरेक्ट म्हणू शकता किंवा डिरेक्टली म्हणू शकता. आयोगाने तो मार्ग सांगितलेला आहे. आयोग म्हणतं, माझ्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार किंवा अनुभवानुसार तुम्हाला सांगतो, आयोग म्हणतं तुम्हाला जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल, आम्ही कंडक्ट केलेली एक्झाम जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर आम्ही आतापर्यंत कोणते कोणते प्रश्न कशा कशा प्रकारे विचारले त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि त्यानुसारच आम्ही पुढचे प्रश्न विचारणार आहोत. आणि मित्रांनो, आतापर्यंतच्या इतिहासात असंच झालंय, जो प्रश्न येतो तो कुठूनही ऑटोमॅटिकली पडत नाही, मागच्या गोष्टीला अनुसरूनच तो प्रश्न डिझाईन झालेला असतो. जो पेपर सेटर असतो तो पेपर सेटर प्रत्येक प्रश्न असाच सेट करतो जो प्रश्न मागे कशा प्रकारे विचारला त्याला धरूनच तो दुसरा प्रश्न सेट करत असतो. मग तुम्ही जर आयोगाच्या मागच्या प्रश्नांचा व्यवस्थितरित्या अभ्यास केला आणि त्या प्रश्नाला धरून जर पुढचा अभ्यास तुमचा केला तर तुमची जर्नी खूप सोपी होणार आहे आणि मॅजिक होईल मित्रांनो. तुम्हाला असं वाटेल अरे यार माझं पहिलंच वर्ष आहे, दुसरंच वर्ष आहे, तरी पण मला छान मार्क्स आले. का? कारण तुम्हाला आयोगाचं मन कळालेलं असेल. कुठून? या आयोगाच्या मागच्या प्रश्नांमधून. त्यामुळे आतापर्यंत आयोगाने कोणते प्रश्न विचारले त्या प्रश्नांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा. आलं लक्षात? दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, सराव प्रश्न हे तुमच्या अभ्यासामध्ये खूप महत्वाची भूमिका निभावणार आहे. आलं लक्षात? बघा मित्रांनो, युद्धासाठी जी तलवार आपण वापरतो ती तलवार नुसती मॅनेट ठेवून चालत नाही की जे बघू आता जेव्हा युद्ध येईल ना त्यावेळेस लढू आपण, असं चालत नाही. जर त्या युद्धामध्ये त्या तलवारीचा चांगला उपयोग आपल्याला करून घ्यायचा असेल तर त्या तलवारीला रोज धार लावत राहावं लागतं आपल्याला, जेणेकरून ते युद्धामध्ये तिचा उपयोग होतो आणि आपण लढाई जिंकतो. म्हणजे तिला गंज लागत नाही जर आपण रोज तिला धार लावली तर. तसंच मित्रांनो सेम आपले आपण नुसते अभ्यास करत राहिलो आणि त्या अभ्यासाला जर धारच लावत राहिलो नाही तर एक्झाम मध्ये आपल्याला त्या अभ्यासाचं इम्प्लिमेंटेशन करता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही किती अभ्यास केला किंवा तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करता तो आयोगाला धरणं आयोगासाठी योग्य आहे का हे जर तुम्हाला स्वतःचा अभ्यास चेक करायचा असेल तर तुम्हाला जो चॅप्टर वाचला, जो विषय वाचला त्याचे सराव प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे. रोज किमान 50 ते 100 सराव प्रश्न सोडत राहा. हे जर तुम्ही सोडवत राहिले तर तुम्हाला एक्झामच्या वेळेस कोणताही बर्डन येणार नाही, दडपण येणार नाही. तुमची मेंटॅलिटी अशी झालेली असेल की सरळ सरळ तुम्ही सहजरित्या सगळे उत्तर काढण्याच्या
काढू शकता जर तुम्ही सर्व प्रश्न व्यवस्थितरित्या सोडले अभ्यासाच्या दरम्यान. तर आलं लक्षात. चला सांगा, दोन महत्वाच्या गोष्टी मी आतापर्यंत सांगितल्या तुम्हाला. एक पहिली म्हणजे काय मित्रांनो सांगा, अभ्यासाचं अचूक नियोजन. त्या संदर्भात एक व्हिडिओ दिला, तो व्हिडिओ व्यवस्थित बघा, त्यानुसार नियोजन करा. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आयोगाचे मागील प्रश्न म्हणजे आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न, सराव प्रश्न याशिवाय अभ्यासच करायचा नाही. काहीच उपयोग नाही मित्रांनो जर तुम्ही या दोन गोष्टीला सोडून जर अभ्यास करत 18 घंटे जरी तुम्ही अभ्यास करत असला आणि या दोन गोष्टी जर तुमच्या अभ्यासात नसेल, तर मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सांगतो, असं विश्वासानं सांगतो की पास होण्याची शक्यता 99.99% नसते, म्हणजे नसते, पासच होत नाही आपण. त्यामुळे तुम्हाला जर अतिशय कमी वेळेत पास व्हायचं असेल किंवा आहे तो वेळेमध्ये पास व्हायचं असेल, तर आयोगाचे मागचे प्रश्न हे खूप महत्वाचे आणि सराव प्रश्न पण खूप महत्वाचे. लक्षात. त्यामुळे आयोगाचे मागील प्रश्न, सराव प्रश्न शिवाय पुस्तकाला हातच लावायचं नाही. ओके. आता मित्रांनो ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो. तिसरी गोष्ट सांगण्याच्या अगोदर, आपण युट्यूब चॅनलवर आता लवकरच म्हणजे आगामी एक्झामला समोर खूप महत्वाच्या सिरीज सुरू करणार. चालू घडामोडी हा विषय तुम्हाला काहींना कळत नाही, वाचूनही कळत नाही, तर तो विषय मी खूप सोपा करून सांगत असतो आतापर्यंतच्या इतिहासानुसार. आणि मी जे पॉईंट काढून तुम्हाला सांगतो त्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते किंवा येतातच. आलं लक्षात. त्यामुळं तो विषय मी तुमचा सोपा करणार आहे चालू घडामोडी सिरीजच्या माध्यमातून. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला कनेक्ट राहा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहताल आणि जे अपडेट किंवा ज्या गोष्टी मला तुम्हाला द्यायच्या आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळत राहील. आलं लक्षात. आणि मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे मित्रांनो, अभ्यासात सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्ही अभ्यासाला लागलाय, एक्झाम आली बाबा, चला आता आपल्याला अभ्यास करायचा, अभ्यासाला तुम्ही लागलाय. खूप वेळा काय होतं सांगू, बऱ्याच मित्रांचं तुमच्याही बाबतीत तुम्हालाही अनुभव आला असेल. एकदा तुम्ही स्वतःचा अनालिसिस करून बघा किंवा स्वतःला प्रश्न विचारून बघा. मुलं काय करतात, सुरू करतात, थोडे दिवस अरे ऍड आली खूप जास्त जागा, थोडे दिवस इतका झपाट्यानं अभ्यास करतात आणि नंतर जेच त्यांच्या अभ्यासाला खालचा ग्राफ चालू होतो किंवा ते अभ्यास एकदम कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, रिझल्ट येत नाही. काही मुलं काय करतात, 8-10 तास मोजकाच अभ्यास करतात, 7-8 तास, पण हा अभ्यास कन्सिस्टंटली करत राहतात. म्हणजे एक्झाम पर्यंत ते असे कोणताही प्रॉब्लेम आला तर त्या अभ्यासातलं सातत्य कमी होऊ देत नाही. कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी गोष्ट सुरू करणं खूप सोपं असतं, पण त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं खूप अवघड असतं, तिथंच आपला खरा कस लागत असतो. लक्षात. त्यामुळे सातत्य ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यामुळे आताच या पद्धतीनं तुम्ही झपाट्यानं लागलाय, चला आता मोठी ऍड आली, आपल्याला चांगला अभ्यास करायचा, पास व्हायचं, स्वप्न पूर्ण करायचे, आपले स्वप्न पूर्ण करायचे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे, या ध्येयानं या निर्धारानं जे तुम्ही अभ्यासाला लागला ना, हाच निर्धार, हेच ध्येय, हीच एक्साइटमेंट तुम्ही शेवटपर्यंत ठेवा. मला पूर्ण विश्वास आहे एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य असेल तर ती गोष्ट पूर्ण होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आलं लक्षात. याचं उदाहरण सांगतो मित्रांनो, पाण्याचा एक थेंब जर एखाद्या खडकावर पडला तर त्या खडकाला काहीच फरक पडत नाही. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तोच थेंब जर सततपणे अविरतपणे त्या खडकावर पडत राहिला तर त्या खडकाला फुटावंच लागतं. याचं कारण असतं त्या पाण्याच्या थेंबातलं सातत्य. सातत्यानं तुम्ही एखादी गोष्ट केली, कन्सिस्टंटली एखादी गोष्ट करत राहिला तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही. आता जी एक्साइटमेंट, हीच एक्साइटमेंट शेवटपर्यंत ठेवायची म्हणजे ठेवायची. आलं लक्षात. त्यामुळे अभ्यासातलं सातत्य व्यवस्थित ठेवा. खूप अडचणी येतील, असं वाटेल नको अभ्यास करायला, काही गोष्टी कळणार नाही, अरे हे काय नवीनच, मी केव्हा वाचू, मग आपण काय करतो, स्किप करतो, जाऊ दे आता एवढं काय, आपल्याला पास व्हायला 60-55-60 मार्क लागतात, आता 100 मार्काचं कशा. तसं नाही. जर तुम्ही 90 मार्काचा अभ्यास करत असाल तर 90 मार्कासाठीच खेळताय तुम्ही, मुलं 100 मार्कासाठी खेळताय. त्यामुळे स्किप काहीच करायचं नाही, सातत्यानं करत राहा, त्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटायला लागतील. लक्षात. सुरुवातीला कोणत्याही गोष्टी अवघड वाटत असतात, जे नवीन विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी सांगतो. त्यामुळे सातत्यानं तुम्ही जर या गोष्टी करत राहिल्या, तुम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्हाला 100% तुम्ही यशाच्या दरवाजापर्यंत किंवा यशापर्यंत पोहोचताल. लक्षात. चला 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. पहिली गोष्ट सांगा रे मित्रांनो कोणती, अभ्यासाचं अचूक नियोजन. लक्षात. नियोजन खूप महत्वाचं. दुसरं, आयोगाचे मागचे प्रश्न, सराव प्रश्नांशिवाय पुस्तकाला हातच लावायचा नाही. ओके. आता या संदर्भातल्या मी तुम्हाला हे आयोगाचे मागचे प्रश्न, नियोजन, सराव प्रश्न या संदर्भात मी एक व्हिडिओ जो आहे तो 65+ मार्क मिळवण्यासाठी अभ्यास कसा करायला पाहिजे याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तो व्हिडिओ अगदी व्यवस्थित पूर्ण बघा. तुम्हाला कुणालाच काही नियोजनासाठी मागचे प्रश्न कसे अभ्यासायचे, त्याचा कसा उपयोग करायचा, सराव प्रश्न कधी सोडायचे, कसे सोडायचे, यासाठी कुणाचंच मार्गदर्शन घेण्याची गरज पडणार नाही जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर. लक्षात. तो व्हिडिओ नक्की बघून घ्या, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक दिलेली आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट मी सांगितली ती म्हणजे काय मित्रांनो, कन्सिस्टन्सी. अभ्यासात सातत्य, अविरतपणे मेहनत, थांबायचं नाही. लक्षात. थांबला तो
संपला, असंच असतं. त्यामुळं तिसरी पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे सातत्य. चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यामुळे आपण भरकटले जाण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे आता अभ्यासाला ज्या झपाट्यानं लागलाय, ज्या निर्धारानं, ज्या ध्येयाला प्रेरित होऊन तुम्ही अभ्यासाला लागलाय, तिथून भरकटण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय मित्रांनो माहितीये का? याचं लग्न आहे, त्याचं लग्न आहे, हाच कार्यक्रम आहे, हाच सण आहे, दिवाळी आला, दसरा आला किंवा इतर अदर गोष्टी आल्या किंवा खूप सारे सण समारंभ कार्यक्रम काही काही आलं, आपण एकदम भारी चाललेली आपली लाईफ ना अचानक डिस्टर्ब होऊन जाते. मी जसं की फॉरेन एक्झाम्पल सांगू, आता तुम्हाला अनुभव येईल जर तुम्ही हे मी सांगतो ते लक्षात घेतलं नाही तर. आता थोड्याच दिवसावर दिवाळी आली मित्रांनो, बरोबर? आता तुम्ही काय करताल, चला ऍड आली, खूप जास्त पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करताल आणि दिवाळीला थोडासा तर तुम्ही गॅप घेताल. घेऊ नये मला असं वाटतं, थोडासा घ्यावा, 1-2 दिवस ठीक आहे, पण याच्यापेक्षा जास्त दिवस जर तुम्ही गॅप घेतला ना तर तुमची अभ्यासाची लिंक ऑटोमॅटिक तुटून जाईल आणि परत तुम्हाला शून्यापासून सुरू करावं लागेल. हे होऊ द्यायचं नसेल तर हे टाळायचं. आपला चौथा मुद्दा आहे मित्रांनो, तो म्हणजे काय? सण समारंभ, लग्न, कार्यक्रम यासाठी जास्त वेळ वाया घालवू नये. मित्रांनो, संघर्षाची हीच वेळ आहे. जर आपण आता वेळेला महत्व दिलं तर वेळ आपल्याला नंतर महत्व देते, नेहमी लक्षात ठेवा. लक्षात, आपण म्हणतो ना वेळ प्रत्येकाची येते, तुमची वेळ येईल जर तुमचा निकाल आला तर, पण तुमची वेळ येण्यासाठी तुम्हाला आता वेळेला महत्व द्यावं लागेल. त्या वेळेसाठी तुम्हाला नियोजन करावं लागेल आणि त्या वेळेनुसार जर तुम्ही वागला, त्या वेळेत तुम्ही संघर्ष केला, अभ्यास केला तर तुम्हाला एक्झाम मध्ये तुमचा नाव येईल, एक्झाम तुम्ही क्लिअर करताल आणि तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येईल. त्यामुळे आता सध्या या वेळेला सण समारंभ, लग्न, कार्यक्रम कमीत कमी करा किंवा याला टाळा. जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्या. याच्यामुळे काय होतं, एक तर वेळ जातो आणि दुसरं तुम्ही डिस्टर्ब होता. एक गोष्ट सांगू का मित्रांनो, तुमचं एक यश, तुमचा एक निकाल तुमच्या सगळ्या गोष्टी मागच्या पुसून टाकणार आहे. कोणीच म्हणणार नाही तू दिवाळीला आला नाही, तू दिवाळीला आली नाही, तू दसऱ्याला आला, दसऱ्याला आला नाही, तू ह्या लग्नाला नव्हता, या कार्यक्रमाला नव्हता. जर तुम्ही एक यश पुढे मिळवलं तर हे सगळे लोक विसरून जातात, फक्त तुमचं यश बघतात. लक्षात, पीपल वॉन्ट रिझल्ट नॉट रिझन. लोकांना कारण नकोय, लोकांना काय पाहिजे, फक्त रिझल्ट. कोणत्या पद्धतीने रिझल्ट आणा. लोक ऑटोमॅटिक म्हणतील, सपोज तुम्ही पीएसआय झाले ना, लोक तुमच्या जवळचा असो की दूरचा कधीच म्हणणार नाही अरे तू ह्या कार्यक्रमाला नव्हता, ह्या लग्नाला नव्हता, या सणाला नव्हता, तू माझ्या महत्व. तो म्हणेल अरे तू पीएसआय झाला का, तू माझाच आहे, माझ्याच जवळचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगू. त्यामुळे तुमचा एक विजय, एक यश या सगळ्या गोष्टी पुसून टाकणार आहे. त्यामुळे आता संघर्ष करा, आता मेहनत करा, कारण मेहनतीच्या वेळेलाच तुम्हाला मेहनत करावी लागेल, नंतर करून काहीच उपयोग नाही. ह्या बॉन्डिंग मध्ये प्रॉपर नियोजन करा आणि प्रॉपर मेहनत करा. मला पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जर स्वतःला इतकं कंट्रोल ठेवलं, स्वतःला असं बांधून घेतलं, यशाप्रती एवढे तुम्ही कमिटेड राहिला तर 100% तुमचा निकाल येण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत. खूप मुलं भरकटतात, तुम्हाला भरकटायचं नाही. खूप मन म्हणेल अरे हे करतो, दिवाळीला इतके दिवस असं करतो, तितके नाही. कारण जो निकालाचा दिवस असेल, परीक्षेचा दिवस असेल, तेव्हा जर तुम्हाला हसायचं असेल तर आता संघर्ष तुम्हाला करावा लागेल. नाही तर सगळे मुलं हसतील किंवा सगळे जे रिझल्ट आले त्यांचे येतील आणि तुम्ही शांतपणे नाराज होऊन बसताल. हे होऊ द्यायचं नसेल तर आता जे आहे तर ते तुम्ही स्वतःला कंट्रोल मध्ये आणा. आणि सगळ्यात महत्वाची 5वी गोष्ट मित्रांनो, स्वतःसोबत प्रामाणिक राहा. अजून एक महत्वाची गोष्ट मी ऍड करेल इथं, स्वतःसोबत तसेच आपल्या आई वडिलांसोबत प्रामाणिक राहा. कसं प्रामाणिक राहायचं आता सांगतो. खूप मुलं संभाजीनगरला येतात, पुण्याला जातात किंवा XYZ ठिकाणी अभ्यास करायला जातात. मी 8 तास अभ्यास केला, मी 10 तास अभ्यास केला, घरी सांगतात, मित्रांना सांगतात. ओके, पण खरं काय असतं ते आपल्याला माहिती असतं मित्रांनो, लक्षात. त्यामुळं आपल्या स्वतःला प्रश्न विचारा, स्वतःसोबत मी खरंच अभ्यास केलाय का, जे एक्झामला गरज आहे ते खरंच मी तेवढं पूर्ण केलंय का, तेवढं मला करायला पाहिजे, ज्या कमिटमेंटनी, ज्या त्यागाने मला अभ्यास करायचा होता तो मी करतोय का, हे सगळ्या गोष्टी स्वतःला विचारा. आपले आई वडील दिवस रात्र कष्ट करून आपल्याला 1-1 रुपया पाठवतात, त्या प्रत्येक रुपयाच्या त्या आई वडिलाच्या कष्टाची जाणीव ठेवा, त्या कष्टासोबत, त्या पैशांसोबत प्रामाणिक राहा आणि मग अभ्यास करा. बघा मग अभ्यास होतो कसा. लक्षात, फक्त करायचा म्हणून करायचा, पुण्याला आलो, छत्रपती संभाजीनगरला आलो, अभ्यास करतोय, असं झालं तसं झालं, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नकोयच. स्वतः आतून काय आवाज येतो तो बघा. खरंच तुम्ही किती पाण्यात आहे हे स्वतःला प्रश्न विचारून बघा आणि त्यानुसार अभ्यास करा. मग तुम्ही यशाची दिशा तुम्हाला कळेल आणि यशापर्यंत तुम्ही जाताल. जोपर्यंत तुमच्या आतून आवाज येत नाही ना, अरे तुला काहीतरी करायचंय, तू कुठेतरी कमी पडतोय, लोकांनी म्हणून, मित्रांनी म्हणून, गावातल्या लोकांनी म्हणून काहीच उपयोग नाही. तुम्हाला माहितीये तुम्ही किती पाण्यात आहात ते. लक्षात, तुमच्या वीक पॉइंटवर काम करा, जास्तीत जास्त मेहनत घ्या. लोकांना हे सांगण्याची वेळ नाही आली पाहिजे उद्या अरे माझा 1 मार्काने रिझल्ट गेला, 2 मार्काने गेला. लक्षात, ही सिंपत्ती मिळून काहीच हे होणार नाही. तुमचा 1 मार्काने येऊ की 2 मार्काने आला पाहिजे.
त्यासाठी आता स्वतःसोबत प्रामाणिक राहा. उद्या सगळं तुमचंच आहे, सगळं जग तुम्ही जिंकताल जर तुमचा रिझल्ट आला. तुमच्या रिझल्टने तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्याची किंमत तुम्ही कशातच करू शकत नाही. त्यामुळे आता तुमच्यासोबत, तुमच्या आईवडिलांसोबत, तुमच्या आईवडिलांच्या कष्टासोबत, आईवडिलांच्या पैशासोबत जे मेहनतीने कमवले त्याच्या सोबत प्रामाणिक राहा. 100% तुमचा निकाल येईल. आलं लक्षात मित्रांनो? तर ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. ह्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. चला सांगा, पहिली गोष्ट कोणती सांगितली? एक तर अभ्यासाचं अचूक नियोजन करा. आलं लक्षात? ते कसं करायचं त्यासाठी व्हिडिओ पण टाकलेला आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आयोगाचे मागचे प्रश्न, सराव प्रश्न व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. तिसरी महत्वाची गोष्ट काय? अभ्यासात सातत्य ठेवा. चौथी महत्वाची गोष्ट काय? सण, लग्न, समारंभ, कार्यक्रम याला कमीत कमी वेळ द्या. जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवा. मग्न व्हा, एकाग्र व्हा. 100% रिझल्ट येतो. आलं लक्षात? आणि 5वी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली मित्रांनो, काय सांगा? स्वतःसोबत तसेच आईवडिलांच्या कष्टासोबत, आईवडिलांसोबत प्रामाणिक राहा. रिझल्ट येईल, कोणीच रोखू शकत नाही तुम्हाला. आलं लक्षात? या 5 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. या 5 गोष्टी तुम्हाला नक्कीच, मला पूर्ण विश्वास, या 5 गोष्टी तुम्ही तंतोतंत व्यवस्थित फॉलो केल्या तर 100% तुम्हाला तुमच्या यशापर्यंत या घेऊन जातील आणि तुमच्या अभ्यासाची जर्नी सोप्या करतील. मी अशी अपेक्षा करतो की या 5ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. आपण लवकरच, आता परत एकदा सांगतो, 2दा सांगितलं, आता परत एकदा सांगतो, लवकरच आपण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी तसेच राज्यसेवा पूर्व या गोष्टींना समोर ठेवून खूप साऱ्या गोष्टी युट्यूब चॅनलवर सुरू करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. काही अडचण असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा, तिथं माझा नंबर मिळेल. त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं तुम्हाला अपडेट मिळत राहतील. आलं लक्षात? मी अशी आशा करतो की या 5ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आणि तुम्ही या फॉलो करता. चलो, थँक्यू सो मच.